दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज निरोपाची वेळ. मुंबई पुण्यासह राज्यभरात विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी. मुंबईत लालबागच्या राजासह चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईच्या राजाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण. थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार. पुण्यातही दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक भव्य रथातून निघणार. मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी. अजित पवारही सपत्नीक दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला. मुंबई गणेश विसर्जनामुळे 80 रस्त्यांवरची वाहतूक बंद. बंदोबस्तासाठी 25,000 पोलीस राहणार तैनात. प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर करणार. पुण्यात पुन्हा गँगवॉर. वनराज आंदेकरांचा खून करणाऱ्या आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या घालून हत्या. नानापेठेत रात्री 8:30 वाजता तिघांनी घातल्या गोळ्या. अजित पवारांनी घेतली घटनेची माहिती. मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. मीरा रोडमध्ये रॅकेट सापडल्यानंतर तेलंगणात धाड टाकून जप्त केलं 12,000 कोटींचं ड्रग्ज. महिला पोलीस अधिकाऱ्याला दम दिल्याच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याची सारवासारव. दोन 2025-26च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार 12वीच्या परीक्षेसाठी 8 ते 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार. शाळा कॉलेजांच्या प्रमुखांनी UDAS प्रणालीमधून अर्ज भराव्या अशा सूचना दिल्या. पंतप्रधान मोदी पंजाबसह काश्मीर आणि पूरग्रस्त भागांचा दौरा करणार. गेल्या आठवडाभरात पूर परिस्थितीमुळे मोठी जीवितहानी. कोट्यावधींचं नुकसान झाल्याची आकडेवारी समोर. डोनाल्ड ट्रम्पची मुजोरी उतरली मंत्र्यांमध्ये. भारत चूक कबूल करून माफी मागेल आणि करार करेल असं अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचं वक्तव्य. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.